दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी कोपरगाव शहरातील डाऊच भागातील उमरी नालाकाठावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर 3 दिवसांपर्यंत मृत महिलेची ओळख पटत नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला होता. यावर कोपरगाव शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त तपास मोहीम राबवली. अखेर तिसऱ्या दिवशी मृत महिलेची ओळख वनिता उर्फ वर्षा हिरामन हिरावत उर्फ मोहिते राहणार नागपूर अशी पटली. या तपासात पोलिसांनी सावळी विहीर येथून एका आरोपीस ताब्यात घेतले असून आरोपी दुसरा कोणी नसून मयत महिलेचा पती संजय उर्फ बापू हिरामन मोहिते राहणार सोनार वस्ती कोपरगाव याला अटक करण्यात आली. मात्र त्याच्यासोबत खुनात सहभागी असलेला मेहुणा नाने गजानन मोहित हा मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चौकशीत पती संजय मोहिते यांनी थरकाप उडवणारी कबुली दिली आहे. पहिली पत्नी वनिता हिला नागपूरहून फूस लावून बोलवून घेतले व तिला कोपरगाव शहर हद्दीतील डाऊच गावाजवळ उमरी नाल्याकाठच्या निर्जन स्थळी नेऊन साथीदारांच्या मदतीने तिचा गळा दाबून निर्दयपणे खून करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्णपणे जळू न शकल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी हा खून कौटुंबिक त्रासाला कंटाळून पूर्वनियोजित कट आखून गुन्हा केला असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ममने यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर घटनेवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कलम 102(1) प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. पोलीस स्टेशनच्या हद्दीत डाऊच बुद्रुक या गावामध्ये आपल्याला 8 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता आणि हा मृतदेह अर्धवट जळालेला होता आणि तसेच तिच्या शरीरावर काही जखमा देखील होत्या. या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता. यानुसार आपण या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती. यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेले असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो, तसेच परिसरातील CCTV फुटेज देखील चेक करत होतो. तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो. या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता, नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील. पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते. यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टममध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगत निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समोर आले होते. या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी जी पथके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंट नंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येथे आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलंय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील त्याने आपल्याला कशा पद्धतीने केलं ही सर्व माहिती याची कबूल दिलेली आहे. तर कोणत्या कारणाने खून करण्यात आला आणि काय घटनाक्रम कसा होता काय सांगा? सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती. तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या अगोदर केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणारे त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली. कशा पद्धतीने घटनाक्रम कसा होता? सदरची महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते
ते तिघेजण होते. तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकाच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक चाकू होता, तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली, तेव्हा त्यांनी टू व्हीलरमधील पेट्रोल काढून सदरच्या महिलेच्या अंगावर टाकून तिला जाळून टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. तर दुसरा आरोपी अटकेत आहे का? दुसऱ्या आरोपीचा आपण शोध घेत आहोत आणि त्याच्या तपासासाठी देखील आपण पथके रवाना केलेले आहेत. संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केलं होतं. किती दिवसाचा विचार आहे? सदरच्या आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला आपल्याला जवळपास 6 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे. सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये PSI रोटे, PSI सोन्ने, API पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर, हेड कॉन्स्टेबल जाधव, हेड कॉन्स्टेबल रोकडे, कॉन्स्टेबल काकडे, कॉन्स्टेबल सुंबे, कॉन्स्टेबल घुले, कॉन्स्टेबल कुराडे आणि DYSP ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि ASI इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. सर, जिल्ह्यातील अनेक पथके या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी काम करत होती. मात्र आता शहर पोलिसांना यश आलेलं आहे. काय सांगाल या संदर्भात? याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने तपास करत होतो. सदरच्या महिलेच्या जेव्हा आपल्याला मृतदेह भेटला तर तिच्या अंगावरती काही वस्तू होत्या. या वस्तूंच्या अनुषंगाने देखील आपल्याला एक तुळशीची माळ तिच्या गळ्यात भेटली होती. तर तुळशीच्या माळेच्या अनुषंगाने आपण देखील तपास करत होतो आणि जो इतक्यातच मागे काही जो सप्ताह पार पडला तर त्या सप्ताहाच्या ठिकाणी देखील जाऊन आपण चौकशी केली होती. आपण टेक्निकल टीम होती, टेक्निकल टीमच्या आधारे देखील माहिती घेत होतो. आपण सदरचे CCTV फुटेज देखील प्राप्त करत होतो आणि जे आपण पेट्रोल पंप आहेत किंवा जे CCTV फुटेज जिथे लावले जातात इथून देखील माहिती घेत होतो. यामध्ये देखील आपल्याला 1-2 आरोपी असण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु तपासादरम्यान मात्र वेगळंच आपल्यासमोर सत्य आलेलं आहे आणि याच्यामध्ये सदरच्या महिलेचा पतीच यामध्ये कारणीभूत होता असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे.